जय हो शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। सगळ्यात अगोदर तर आपल्या सर्वांचेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण बघा। विशेष करून आपण अजून कांदा विकला नसेल तर 100% आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी दिलासादायक आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात सातत्याने सुधारणा होत आहे। कांदा जुलै महिन्यात कुठपर्यंत गाठणार बघू सविस्तर। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। लागवड क्षेत्र कमी, उत्पादनही घटले, अर्धा फेकला, कांदा पुन्हा रडवणार, आता भाव 40 पार। सविस्तर समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। कांदा दरवाढीचे कारण काय असेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कळू शकणार नाही। कांदा यावेळी शेतकऱ्यांना हसविणार आणि गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याचे चिन्ह आहेत। हंगाम सरताच कांद्याने 40 पार केली। उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने सातत्याने दरवाढ होत आहे। महिनाभरापूर्वी 20 रुपये किलो आणि आता 35 ते 50 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे। महिनाभरात कांद्याचे दुप्पट भाव झाल्याने सत्ताधाऱ्याची चिंता वाढणार आहे। सन 1998 मध्ये केंद्रात सत्ता बदल होण्यास दरवाढ सलग 3 वर्ष उत्पादकांना भाव न मिळाल्याने यंदा कांद्याची लागवड कमी झाली। त्यातच अवकाळीची रिपरिप नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत सुरू होती, त्यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। शिवाय साठवणूक केल्यास क्विंटल मागे किमान 2 किलो खराब झालेले कांदे दर आठवड्यात फेकावेच लागतात, त्यामुळे कांद्याची सातत्याने दरवाढ होत आहे। अशा परिस्थितीत जून मध्ये कांदा किलो मागे 40 रुपये पोहोचला तर जुलैमध्ये 60 पार करण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी सांगितलेली आहे। जिल्ह्यात लागवड कमी आणि जिल्ह्यावर मदार। वेगवेगळ्या जिल्ह्यात कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र जसं अमरावतीमध्ये 3800 हेक्टर पर्यंत आहे। त्यातच अवकाळी आणि गारपिटीचे नुकसान झाले, त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीला जळगाव, सोलापूर, धुळे व इंदूर येथून कांद्याची आवक होत आहे। नाशिकच्या कांद्याला मोठ्या शहरात मागणी जास्त आहे, त्यामुळे जिल्ह्यात नाशिकच्या कांद्याची आवक होत नसल्याची माहिती भाजी बाजारातील अडते यांनी सांगितले। आता कांदा दरवाढीचे प्रमुख कारणे काय तर सलग 3 वर्षापासून कांद्याला भाव मिळत नसल्याने यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र कमी झालेले आहे। अमरावती जिल्ह्यात फक्त 3803 हेक्टरमध्ये कांदा लागवड झाली होती। नोव्हेंबर पासून सुरू अवकाळी पाऊस गारपिटीमुळे सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे। शिवाय कांद्याच्या गंजा भिजल्याने अर्धा अधिक कांदा फेकावा लागला। कांदा हे 4 महिन्याचे पीक आहे। शेतकऱ्यांनी अर्ली व्हरायटी पेरल्याने मे महिन्यात हंगाम असणारा नवा कांदा यंदा फेब्रुवारीतच आल्याने साठवणूक कमी झाली। यंदा सतत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कांद्याचे उत्पादन कमी झालेले आहे। कांदा भिजल्याने अर्धा फेकून द्यावा लागत आहे। लागवड कमी झाल्याने सरासरी उत्पादनात कमी झाल्याने कांद्याची सातत्याने दरवाढ होत आहे। सतीश कावरे, कांदा व्यापारी। मित्रांनो, एकंदरीतच पूर्ण आढावा घेतला असता जुलैमध्ये कांद्याच्या भावात चांगली वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे।